मुलींना प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला खूप अडचणी येतात. त्यानंतर पीसीओडी सारखे जे प्रॉब्लेम्स आता आपण बघतो, इन्फर्टिलिटी आहे, पीसीओडी पीसीओएस कमी व्हायला कसं मदत होऊ शकते? योगा तुमच्या ओव्हरऑल लाईफला हेल्दी बनवण्यासाठी आहे. तर ह्याच्यामध्ये योगाचं कसं कॉन्ट्रीब्युशन होऊ न शकतं? गोळ्या खाता पिरियड्स येते, काही कारणाने लाईफस्टाईल खराब होते. म्हणजे लोकांना माहितीच नाहीये की कॉन्स्टिपेशन हा एक आजार आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यात आपण किती दिवस योगा करू शकतो, कसा होऊ शकतो? तो एक इम्पॉर्टंट पिलर मानला जातो आपल्या आयुष्यातला. सिम्पल फ्लो जर तुम्ही फॉलो केलात ना तर हे प्रॉब्लेम आपल्या जवळच येणार. म्हणजे फक्त मुलींच्याच नाही तर मुलांना सुद्धा हा सिम्पल रूल फॉलो करून सुद्धा आपण आपली हेल्थ नीट ठेवू शकतो. नमस्कार, मी श्वेता मोरे. आज तुमचं जिजाबाईट्स मध्ये स्वागत आहे. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर त्यांचं नाव आहे स्नेहल आणि शी इज अ कॉन्टेंट क्रिएटर आणि भरपूर फॉलोअर्स आहेत, भरपूर व्ह्यूज येतात. का? कारण की ज्या प्रकारे त्या कॉन्टेंट डिलिव्हर करतात, जो कॉन्टेंट डिलिव्हर करतात तर तो लोकांना खरंच खूप रिलेट होतो. सो तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट आहे, त्याच्यानंतर योगा टीचर आहे, फेस योगा टीचर आहे, प्रेग्नन्सी योगा टीचर आहे, अशी खूप 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 काय 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 आहे. सो आता आपल्याला तिच्याशी गप्पा मारूनच या सगळ्या गोष्टी कळतील. आजचा आपला विषय जो असणार आहे तो म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीपासून ते प्रेग्नन्सी झाल्यानंतर पर्यंत योगा हा सगळा या पूर्ण प्रवासात कसा कॉन्ट्रीब्यूट होऊ शकतो, कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे आपल्याला तिच्याकडनं समजून घ्यायचं आहे. हॅलो. येस. सो माझा पहिला प्रश्न तुला की म्हणजे आता तुझे सगळे क्लासेस चालू आहे, तू बऱ्याच लोकांना आतापर्यंत ट्रेन केलेलं आहे, करतीयेस. सो तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे हाऊ द जर्नी इज गोइंग ऑन? सो मला हे सांगायला आवडेल पहिल्यांदा तर जेव्हा प्रॉब्लेम येतो त्याच वेळेस लोक योगाकडे येतात. पण हे सगळ्याच बाबतीत आहे. म्हणजे जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत की योगा करा, किंवा जोपर्यंत पीसीओडी सारखे जे प्रॉब्लेम्स आता आपण बघतो, इन्फर्टिलिटी आहे, बरोबर, किंवा पिरियड्स रेग्युलर येत नाहीये, किंवा खूप जास्त अंगावरून जात आहे, खूप जास्त दिवस अंगावरून जात आहे, तर डॉक्टर सजेस्ट करतात की योगा करा. बरोबर. जेव्हा तो प्रॉब्लेम दिसतो त्याच वेळेस लोक योगा करायला येतात. बरोबर. पहिलं तर मला असं वाटतं की हे पहिला चेंज होणं गरजेचं आहे. राईट. कारण योगा हा फक्त तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नाहीये. राईट. योगा तुमच्या ओव्हरऑल लाईफला हेल्दी बनवण्यासाठी आहे. बरोबर. आणि असंही नाहीये की तुम्ही 2 महिने 3 महिने योगा कराल, प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल आणि परत तुम्ही बंद कराल तर तुम्हाला ते प्रॉब्लेम परत नाही येणार. हे तर होणार नाही. बरोबर. योगा ही अशी गोष्ट आहे जसं आपण रोज सकाळी उठून ब्रश करतो. ब्रश करायला सांगायला लागत नाही ना, आपण ऑटोमॅटिकली करतो. आणि आईचा ओरडा पण खावा लागत नाही, बरोबर. पण योगा करायला सांगायला मात्र योगा टीचर्स आमच्यासारख्या खूप ओरडावं लागतं की असेही काही लोक आहेत की जे पेमेंट भरतात, अगदी 3-3 महिन्याचे, एका वर्षाचे पेमेंट भरतात आणि एकही दिवस अटेंड करत नाही. सो असेही लोक आहेत. सो ओव्हरऑल जर एक्सपिरियन्स विचाराल तर मला असं वाटतं की लोक अजूनही खूप अनअवेअर आहेत हेल्थच्या बाबतीत. बरोबर. मला असं वाटतं की हेल्थ ही प्रायोरिटी आहे. बाकी सगळ्या गोष्टी होतात लाईफमध्ये. आपण काम करतो, आपण ट्रॅव्हल करतो, आपण इव्हन जसं आपण आता प्रेग्नन्सी बद्दल बोलणार आहोत, प्रेग्नन्सी आपल्या आयुष्यामध्ये येते जाते, त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स फेस करतो. बट या सगळ्यामध्ये ना सगळ्यात एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे आपली हेल्थ. मग मला असं वाटतं की त्या हेल्थवरती जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर मग बाकी सगळ्या गोष्टी समहाऊ ऍक्च्युली युजलेस आहेत. खरंच आहे. म्हणजे तू जसं म्हटलीस ना की योगा हा एक डेली ऍक्टिव्हिटी आहे. खरंच म्हणजे ज्याला कुठले इक्विपमेंट्स लागत नाही, खूप बेसिक गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या शरीराचा वापर करून त्याला नीट करू शकता. सो म्हणजे ह्याच्यासारखी गोष्टच नाही ना. तुम्हाला जिमला जायचंय, घरच्या घरी तुम्ही करू शकता. आणि हल्ली ऑनलाईन क्लासेस आणि ह्या सगळ्यामुळे किती गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. एका प्रॉपर गायडन्सच्या अंडर जर तुम्ही हे सगळं केलं तर खरंच तुम्हाला सगळ्याच गोष्टीसाठी हेल्प होणार आहे. सो आता आपण म्हणजे आजचा जो विषय आहे की मला तुला बरेच प्रश्न विचारायचे आहेत आणि माझ्यासोबत ज्या सगळ्या मॉम्स कनेक्टेड आहेत त्यांना सुद्धा हे प्रश्न आहेत. तर प्रेग्नन्सी व्हायला हल्ली मुलींना खूप प्रॉब्लेम येतो. बरोबर. त्यातलं मेन रिझन जे आहे ते म्हणजे पीसीओडी पीसीओएस. अनहेल्दी खाणं, किंवा नॉट एक्झॅक्टली अनहेल्दी खाणं पण इरेग्युलर खाणं, किंवा खाण्याच्या सवयी बदलत जाणं, कामामुळे खाता न येणं, ह्या सगळ्यामुळे हे एका मुलीवरती ओढवून आलेली गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर.
तर ह्याच्यामध्ये योगाचं कसं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं की पीसीओडी पीसीओएस कमी व्हायला कसं मदत होऊ शकते? ओके, सो अगेन मी हे सांगेन की योगा म्हणजे फक्त योगासनं नाही. योगा इज अन आर्ट ऑफ लिव्हिंग. राईट. म्हणजे आपण कसं लाईफ जगतो, बरोबर, त्याचं मिनिंग आहे योगा. योगाची डेफिनेशनच ही आहे की इट्स अ युनियन ऑफ युअर बॉडी, माइंड अँड युअर सोल. ठीक आहे. सो योगाला फक्त हे बघणं सोडून द्यायला पाहिजे की आपण योगा म्हणजे फक्त योगासनच असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जसं तुम्ही पण आता म्हणालात की लाईफस्टाईल. लोकांची लाईफस्टाईल आता इतकी बिघडलेली आहे की हे प्रॉब्लेम्स चालू व्हायला विदिन एखाद मंथची खराब लाईफस्टाईल सुद्धा याला कारणीभूत आहे. म्हणजे असंही असू शकतं की पाठीमागची 15-20 वर्ष तुम्ही खूप छान लाईफस्टाईल फॉलो केलेली आहे, बाहेरचं अजिबात खाल्लेलं नाही, पण कॉलेज झाल्यानंतर मुली बाहेर पडतात. ऑफकोर्स. आणि मी म्हणत नाही की शॉक म्हणूनच काही लोक करतात, काही लोकांना नीड म्हणून पण खावं लागतं. म्हणजे पीजी मध्ये राहतात, पीजी मध्ये कधी कधी चांगलं जेवण मिळत नाही, दिवसभर बाहेर. एक्झॅक्टली. ऑफिस हर्स कधी कधी जास्त असतात, त्यामुळे ऑफिसमध्ये खावं लागतं, बाहेर खावं लागतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आपण ऑब्व्हियसली फक्त त्यांना दोष नाही देऊ शकत की तुम्ही लाईफस्टाईल तुमची खराब केली. काही कारणाने लाईफस्टाईल खराब होते. अगदी माझं म्हणणं असं असेल की त्याला तुम्ही सुधारू कसं शकता. पहिली गोष्ट आहे, रोज मिनिमम तुम्ही 15 तरी मिनिटं योगासनं करायलाच हवं. ठीक आहे. आता आपलं कल्चरच असं झालं की आपण एकदा ऑफिसमध्ये गेलो आणि आपण त्या चेअरला पकडलं की आपण डायरेक्ट जेवणाच्या ब्रेकला त्याच्याशिवाय आपण उठत नाही. आणि त्याच्यापेक्षा वर्स्ट थिंग की जेवण झालं की येऊन त्या चेअरवर बसतो, ते आपण डिरेक्टली 5-6 वाजता त्या चेअरला सोडतो. अशीही लोक मी ऐकले जी वॉशरूमला त्याचा सुद्धा कंटाळा करतात, यार नाही उठण्याआधी, इतकी आळशी झालेत लोक. आणि त्याच्या पाठीमागचं हेच रिझन आहे की तुम्ही ना दिवसभर मुवमेंट करताय, ना सकाळी उठून काही एक्सरसाइज करताय. बरोबर. मी जसं म्हटलं पीसीओडी पीसीओएस तर हा एक भाग झाला, पण मुलींना प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला खूप अडचणी येतात. म्हणजे फक्त मुलींच्याच नाही तर मुलांना सुद्धा. तर ह्याच्यात तू काय सांगशील की योगा कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकेल आणि हा प्रवास सुखकर व्हायला कशी मदत होऊ शकेल? येस, आता आपण बघतोय की भरपूर लोक आहेत जे फर्टिलिटी योगा प्रमोट करतात, फर्टिलिटी योगा घेतात. आणि त्याहीपेक्षा मी असं सांगेन की जर तुम्ही तुमच्या शरीराला ओव्हरऑल जर हेल्दी ठेवलं, ओव्हरऑल जर ह्या गोष्टी फॉलो केल्या, फक्त योगाच नाही, बाकीचे सगळे 4 पिलर जे मी सांगितले, ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक पिलर काम करतो, तो म्हणजे आपली झोप. राईट. सो योगामध्ये झोपेला खूप महत्व आहे. तो एक इम्पॉर्टंट पिलर मानला जातो आपल्या आयुष्यातला, आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी. मग आता जर तुम्हाला इन्फर्टिलिटी सारखा त्रास होतोय तर सगळ्यात पहिला तर तुम्ही आयुर्वेदामध्ये जे षटकर्म सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये उत्तर बस्ती आहे, विरेचन आहे, ज्याने तुम्ही पहिलं तुमचे शरीर शुद्धी करून घेऊ शकता. बरोबर. ते मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं तुमचं बेसिक काम असलं पाहिजे, जे योगाने आपल्याला हजारो वर्षांपूर्वी आपल्यामध्ये आणून ठेवलंय, आपल्याला सांगितलंय. राईट. आता मी तुला जस्ट इथे एकदा सांगेन की आमचा प्लॅन होता की लग्नाच्या 1 वर्षानंतर आम्हाला कन्सीव्ह करायचं होतं. म्हणजे ह्याच्यात म्हणजे एवढंच ठरलेलं होतं. सो लग्नाला 1 वर्ष झालं आणि मी माझ्या कळत्या वयापासून माझी आई मला आयुर्वेदिक औषधच देते. सो ह्याच्यामध्ये माझी पहिली प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायच्या आधी माझं वमन आणि बस्ती हे दोन्ही कर्म झाले होते. सो मी नेहमीच माझ्या मिस्टरांना सांगते की ह्या एका गोष्टीचं इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ना प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायला. कारण की मला नेहमी एक फिअर फॅक्टर असायचा की माझे इरेग्युलर पिरियड्स आहेत, पीसीओडी पीसीओएस आहे, होईल नाही होईल, कसं होऊ शकेल हे काहीच माहिती नव्हतं. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आतापर्यंत आम्ही दोघांनीही एकमेकांना शेअर केलेल्या होत्या की हे फिअर फॅक्टर आहे की काय होऊ शकतं नसतं माहिती. एक्झॅक्टली. पण खरंच मी तुला सांगते, तू जे म्हटलीस ह्यांनी खरं मला हेल्प झाली आणि पहिली प्रेग्नन्सी छान प्रकारे कन्सीव्ह झाली. ग्रेट. सो आता रिसेंटली एक केस होती, म्हणजे माझ्याकडे एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये 66 डेजचा एक प्रोग्राम आहे. तर त्याच्यामध्ये रिव्हर्स युअर डिसीज, म्हणजे तुमचा जो पण काही डिसीज आहे त्याच्यावरती रिव्हर्सल प्लॅनिंग मी केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे एक ऑलमोस्ट 45-50च्या आजूबाजू एज आहे त्यांचं. तर त्यांना पिरियड्स येत नाहीत रेग्युलर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तर त्यांचा मेनोपॉजचा पण विषय चालू होणार. पण आता जर त्यांना हा त्रास होतोय तर पुढे जाऊन अजून त्रास होऊ शकतो भयंकर. आणि त्यांनी कधीच योगा केलेला नाही. अँड शी वॉज सरप्राइज्ड, 1 वीक मध्ये विदिन 1 वीक त्यांना पिरियड्स आले. मागच्या 3 महिने पिरियड्स आले नव्हते. ग्रेट. सो त्यांनी मला फोन केला आणि त्या मला म्हटलं, मॅडम म्हणजे मला हे जादूच वाटतंय, मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की मला न गोळ्या खाता पिरियड्स येतील. सो आय वॉज सो ग्रेटफुल की
सिरियसली म्हणजे ही पण हेल्प लोकांना होणार आहे थ्रू योगा. पण छोटीशी अवेअरनेसची गरज आहे. आता त्यांच्यासोबत मी 1 तास मीटिंग केली की तुम्हाला का गरजेचा आहे योगा. त्यांना मला समजावावं लागलं की तुमचा हाच प्रॉब्लेम नाही तर बाकी सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. पण बघ ना स्नेहल, असं जेव्हा कोणी तुला सांगतं की असं झालंय, छान झालंय, ते सो वी फील इट लाईक वाव, म्हणजे आपण जे करतोय ते छान आहे आणि लोकांना मदत होते या गोष्टीची. एक्झॅक्टली, दॅट्स अ मेन थिंग. राईट, येस. सो अगेन कमिंग बॅक टू द पॉइंट की म्हणजे मी तुला जसं माझ्या बाबतीत सांगितलं तर पुरुष आणि महिला ह्या दोघांनीही साधारण कन्सीव्ह करायच्या आधी मला असं वाटतं की 1 वर्ष प्रिपरेशन करणं हेल्थसाठीचं, तर ते कसं होऊ शकतं, दोघांनी एकत्र कसे करू शकतात. सो बेसिकली आयुर्वेदमध्ये पण हे सांगितलं, प्रेग्नन्सी फक्त 9 महिन्यांची नसते. बरोबर. प्रेग्नन्सी 9 महिने ते मेन जे आपले ज्यावेळेस आपल्याला बाळ आहे पोटामध्ये त्याच्या आधीचे 9 महिने आणि त्याच्यानंतरचे 9 महिने, हे एवढ्या 3 आपण स्टेपमध्ये म्हणू शकतो की प्रेग्नन्सी असते. मग कुठल्याही पॅरेंट्सना जर त्यांचं बाळ प्लॅन करायचं तर 9 महिने आधी प्लॅनिंग करायचंय. कारण आधीचे 9 महिने तुम्ही काय खाणार आहात, तुम्ही कशी एक्सरसाइज करणार आहात, तुमच्या शरीरातले जे मसल्स आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट आपले जे रिप्रोडक्टिव्ह मसल्स आहेत, पेल्विक एरिया आहे, तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर. एका फिमेल साठी सुद्धा तो एरिया स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कारण की तिला बाळाला वाढवायचं तिच्या पोटामध्ये, तिला बाळाला जन्म द्यायचा आहे. आणि आता आपण बघतोय की सिझेरियन आणि नॉर्मल मुलींच्या मनामध्ये खूप भीती आहे. हो, खरंच खूप भीती आहे. नाही, मला नाही नॉर्मल डिलिव्हरी नकोय, मला तुम्ही सिझरच करा कारण की मी नसणार आहे, सो तुम्ही काय करायचं ते करा, पण मला नॉर्मल डिलिव्हरी नकोय. म्हणजे ती जी भीती आहे ना ती जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला फिजिकली फिट राहणं गरजेचं आहे. बरोबर. ही भीती कोणाच्या मनात आहे, ज्यांना असं वाटतंय की माझी बॉडी साथच देणार नाहीये, माझं शरीर साथच देणार नाही. सो मग तुम्ही त्याची प्रिपरेशन आधीपासून सुरू करा ना. सो ती 9 महिने जर त्यांनी केली एक्झॅक्टली तर ती मेंटल आणि फिजिकल दोन्ही रेडी होणार आहेत. आणि त्याच्या आधीचे 9 महिने तुम्ही तुमच्या फूडवरती काम करा, ट्राय करा की तुम्ही थोडं नॉनव्हेज अवॉइड कराल. भले तुम्ही नॉनव्हेज रेग्युलर खाता, बट मी असं सजेस्ट करेन की जर आपण एका नवीन जीवाला जन्म देणार आहे तर त्याच्यामध्ये ते सत्वगुण जाऊ द्या. बरोबर ना. आपल्या बाळाकडून तीच एक अपेक्षा असते की आपलं बाळ खूप छान असलं पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण पण छान राहणं गरजेचं आहे. मग ते आधीचे 9 महिने आपण थोडंसं सात्विक फूडकडे, थोडंसं तमस नसलेल्या फूडकडे लक्ष देऊया. रेग्युलर एक्सरसाइजेस करा. मग आपले पेल्विक स्ट्रेचेस आहेत, फुल बॉडी स्ट्रेचेस आहेत, ते करा, जेणेकरून दोघांचे शरीर रेडी होतील. आता मुलीचंच शरीर इम्पॉर्टंट आहे का बाळाला जन्म द्यायला? तर नाही. मुलाचं शरीर सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मला सांगा, सिम्पल लँग्वेज मध्ये जर आपण बोलू सगळ्यांना कळणारा, जशी स्पर्म क्वालिटी तसंच ते बाळ जन्मणार आहे. बरोबर. म्हणजे आधी अवेअरनेस नव्हता, लोकांना माहिती नव्हतं, पण आता लोक अवेअर आहेत. एव्हरीवन नोज की बाळाच्या जन्मामध्ये आई आणि वडील दोघांचं इक्वल कॉन्ट्रिब्युशन असतं. एक्झॅक्टली. सो दोघांनी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल. अगेन लोक म्हणतात की इम्पॅक्ट नाही होणार आहे, पण त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट, इव्हन जरी वडील स्मोकिंग करत असतील तरी सुद्धा त्या बाळावरती त्याचा परिणाम होणार आहे. सो मला असं वाटतं की काही हॅबिट्स आहेत ज्या आपण एटलिस्ट पॉसिबल असेल तर आयुष्यभरच, पण एटलिस्ट त्या टायमिंग मध्ये तरी आपण कमी करणं गरजेचं आहे, बंद करणं मी सजेस्ट करेन गरजेचं आहे. सो याप्रमाणे आपली झोप, आपलं आहार आणि आपले रोजचा योगा, त्याच्यामध्ये तुमचं मन शांत प्रसन्न राहणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन सारख्या गोष्टी आहेत, ओमकार चॅन्टिंग आहे, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. बरोबर. आता तुम्ही बघाल प्रेग्नन्सीमध्ये आपली आई, आजी सतत आपल्या मागे लागलेली असते, हे पुस्तक वाच, ते वाच, हनुमान चालीसा बोल, भगवद्गीता वाच. त्या भगवद्गीतेमध्ये पण पर्टिक्युलर सांगतात कृष्णाचा रोल व्यवस्थित वाचा. हे कशासाठी आहे? ह्याच्या पाठीमागे एकच पाठीमागे कारण मला असं वाटतं ते म्हणजे तुमचं जे बाळ आहे ना, तुम्ही जे बघता, तुम्ही ज्याला हात लावता, तुम्ही जे वाचता, ते सगळं सेन्स करताय. इट्स नॉट लाईक दॅट की ते बाहेर आल्यानंतर ते सगळं शिकणार आहे. ते तेव्हापासून शिकतंय जेव्हापासून तुम्हाला ती न्यूज समजली यू आर प्रेग्नेंट. सो दॅट्स वाय आपल्याला तेव्हापासून ती काळजी घेणं गरजेचं आहे. मी तुला सांगते ना ग, दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळी मी जो अनुभव घेतलेला आहे की आपण प्रसन्न असो, म्हणजे मी एक गोष्ट पहिल्या दिवशीच ठरवलेली होती की काहीही होऊ देत, घरातले प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी सगळं बाजूला, पण मी आणि माझं बाळ हे 9 महिने जे पोटात आहेत ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. सो मला जितके एफर्ट्स घेता येतील तितके एफर्ट्स त्याच्यासाठी घ्यायचे आहेत. पण मी तुला सांगते, मी जसं म्हटलं की
काय व्हायचं ना गं, प्रेग्नन्सीज माझ्या दोन्ही इतक्या टायरिंग होत्या, म्हणजे असं वाटायचं की मी काहीच करू शकत नाही आहे. तर हे बऱ्याच महिलांना होतं. ट्रू. आणि म्हणजे ना चालायची ना काही म्हणजे एक्सरसाइज करायची कशाचीच ताकद नाही व्हायची. मी वाचन करणं, एका जागी बसून जे काही होऊ शकेल ते करणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि मला असं वाटतं की मी जर त्या पिरियडमध्ये थोडे एफर्ट्स घेऊन योगा केला असता, एक्सरसाइजेस झाले असते, तर अजून ते जास्त हेल्पफुल झाले असतं. एक्झॅक्टली, ट्रू. सो ह्याच्यात म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यात आपण किती दिवस योगा करू शकतो, कसा होऊ शकतो, हे कसं होऊ शकतं? येस. सो एकदा आपल्याला समजलं की आपण प्रेग्नेंट आहोत, त्याच्यानंतरचे पहिले जे 3 महिने असतात ते थोडे क्रुशियल असतात. जसं आपल्याकडे चोरोटीची पण कॉन्सेप्ट आहे, सांगत नाही आपण जोपर्यंत 4था महिना लागत नाही. सो ती त्याच्यासाठीच आहे की पहिले जे 3 महिने असतात ते स्टॅबिलिटीचे असतात. बरोबर. आणि आपण जर योगाच्या भाषेत म्हणलो तर त्या टायमिंग मध्ये आपण प्राणायाम आणि मेडिटेशन, त्याच्या प्राणायामामध्ये पण अगेन जे सुदिंग प्राणायाम आहेत, नाडीशोधन प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, ते प्राणायाम करणं गरजेचं आहे. जे हिट निर्माण करतात ते अवॉइड करायला हवेत. त्याच्यानंतर जे स्टॅबिलिटी आहे, जसं की आपण भद्रासन करू शकतो. त्याच्यानंतर आपण मेडिटेशन, थोडेसे जास्त टायमिंगचे मेडिटेशन्स आपण करू शकतो. चॅन्टिंग आहे, त्या गर्भाला आपल्याला स्टॅबिलिटी द्यायची आहे ना, त्याला आपल्याला एक फूल आहे, कळी आहे, तर त्या कळीला जपलं तरच त्याचं छान फूल उमलणार आहे ना. बरोबर. त्या कळीला जपण्यासाठी आपण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो, की मंत्रांचा जप आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अगेन ह्याच्यामध्ये रोल प्ले करतो तो म्हणजे आपला आहार. येस. त्याच्यामध्ये थोडंसं तूप खाणं, बरोबर. त्याच्यानंतर डाळिंब सारखं फळ आहे, जे आता बघा आपण बघतो मुलींना रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन ही सर्रास आहे. डॉक्टरांकडे गेले की त्या पहिल्या तुम्हाला गोळ्या मिळणार की हे तुमचं रक्तवाढीच्या गोळ्या आहेत आणि ह्या चालू करा आजपासून. ही जी म्हणजे मी तुला ह्याच्यात एक इंटरप्ट करेल, सांगेल. प्रेग्नन्सीमध्ये ना गं, म्हणजे मी जेवढं वाचलेलं आहे तर ब्लडचं जे काउंट आहे साधारण आपल्या शरीरात जेवढं लिटर दूध असतं, हे असतं, रक्त असतं, तर ते डेव्हलप होतं प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे जो आयर्न सप्लिमेंट दिला जातो, कॅल्शियम सप्लिमेंट दिला जातो, तो ह्याचसाठी. बरोबर. तू जे सांगतेस की सप्लिमेंट घेण्यापेक्षा आधीच तुम्ही एक्झॅक्टली प्रिपेअर व्हा ना तुम्ही. सप्लिमेंट्स लागतात, असं की मी असं म्हणत नाही की घेऊ नका. माझं म्हणणं आहे की कदाचित कमी लागतील. काही स्त्रियांना पहिल्या महिन्यापासून इंजेक्शन्स द्यायला लागतात, बिकॉज त्या रेडीच नाही आहेत. बिकॉज त्यांची बॉडी त्या गोष्टी अडॅप्टच करू शकत नाहीये. असं काहीतरी चेंजेस होत आहे बॉडीमध्ये, हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात. त्याच्यानंतर भरपूर प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये चालू होतात. जसं तुम्ही सांगितलं टायर्डनेस, मला काहीच करू नाही वाटायचं. इट्स अगेन अ मॅटर ऑफ युअर बॉडी, नथिंग एल्स. म्हणजे कुठेतरी आपलं कुठेतरी मेंटली आपण कनेक्ट असतो, बट मेन तर आपलं फिजिक्सच रेडी नाही. सो दॅट्स वाय त्याला मला असं वाटतं की आपल्याला क्रिएट करण्यासाठी किंवा ती पूर्ण प्रेग्नन्सीचा जो टायमिंग आहे तो व्यवस्थित जाण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये मधुर रस खायला पाहिजे जास्त, बरोबर. तर मधुर रसात्मक गोष्टी खावा, जेणेकरून गर्भ पण स्टेबल राहील, त्याला पण पोषक तत्व मिळतील, तुम्ही पण हॅपी राहाल, बरोबर. प्रेग्नन्सी एन्जॉयबल असली पाहिजे. भरपूर डॉक्टर पण हे सांगतात, प्रत्येकाची प्रेग्नन्सी प्रिशियस असते. ते 9 महिने काय की परत कधी येणारच नाही. त्याच्यामुळे हा जो वेळ आहे खरंच तुम्ही असं समजून केला पाहिजे की ह्यानंतर दिस इज फॉर द लास्ट टाइम. म्हणजे एकदा कन्सीव्ह करताय, दोनदा कसं काय आहे त्याच्यावरती, पण खरंच हा पिरियड तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ह्या पिरियडमध्ये ना तुमचं त्या बाळासोबत बॉन्डिंग होत असतं. म्हणजे भले तो आपल्या पोटात आहे, पण ते एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग तुम्ही बाहेर नाही क्रिएट करत असता, की जे मी माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीजमध्ये एक्सपिरियन्स केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी बाळाच्या मोमेंट्स व्हायला सुरू होतात, तुम्ही ज्या गोष्टी कंटिन्युअसली म्हणत असता, बोलत असता, म्हणजे रायाच्या वेळेस, दुसऱ्या बाळाच्या वेळेस हनुमान चालीसा मी पूर्ण 9 महिने म्हणजे असं मला वाटलं की मी फक्त हनुमानाचं केलं पाहिजे. मग ते होत होतं आणि मी करत होते. आणि ज्या वेळी मी ते म्हणायचे, ती किक मारायची आणि मग मला असं वाटायचं वाव, म्हणजे जे करतीये ते तिला आवडतंय, ते तिला रिलेट होतंय, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी तुला सांगते ग की बऱ्याच लोकांकडनं मी ही गोष्ट ऐकलेल्या आहेत. म्हणजे माझं बाळ 3 वर्षाचं आहे, तर मी तिला एकही गोष्ट न विचारता नाही करत. तिचा जो डिसिजन आहे तो तिचाच डिसिजन आहे. तर लोक मला विचारतात की काय कळतंय तिला, त्यांना कळतं
सगळं हे कळतं. पोटातलंच. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे त्यांना देताय आणि खरंच आहाराचा पण खूप महत्वाचा रोल आहे. Yes. तुम्ही जितकं हेल्दी खाल तितकं तुम्ही स्ट्रॉंग राहणार आहात. Right. आणि डिलिव्हरीच्या वेळी पण किती प्रॉब्लेम्स येतात, मग True. नॉर्मल असू देत, सीझर असू देत. True. सो खरंच आहार आणि योगा ह्या जर दोन्ही गोष्टी तुम्ही नीट केल्या तर सगळाच प्रवास खूप सुखकर होऊ शकतो. ट्रू ट्रू. आणि आता ह्याच्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तू पहिले 3 महिने जे सांगितले, मग पुढचे 3 महिने वेगळे असतात, Yes. शेवटचे 3 महिने वेगळे Exactly. असतात, मग ते कसे जाऊ हा, शकतात? तर आता प्रेग्नन्सीला तीन पार्टमध्ये डिवाइड हो, करायचं. right. फर्स्ट ट्रिमेस्टर, सेकंड ट्रिमेस्टर आणि थर्ड ट्रिमेस्टर. येस. तर फर्स्ट ट्रिमेस्टरमध्ये तर मी जसं म्हणलं की आपण एक्सरसाइज अवॉइड करूया. जर जे रेग्युलर प्रॅक्टिसेस कर, जसं ती सपोज मी आहे, हो, मी आता गेली ऑलमोस्ट 10 वर्ष झालं योगामध्ये आहे. राईट, डेली ऑलमोस्ट 3 ते 4 तास योगा करते. बरोबर. तर माझ्या बॉडीला काही फरक नाही पडणार आहे. हो, जरी मी बरोबर. माझ्या पहिल्या 3 महिन्यामध्ये हलका योगा केला हो. तरी. बट जी व्यक्ती अगदीच नवीन आहे, हो, प्रेग्नेंट आहे म्हणून योगा करायला आली, तिने Right. मात्र पहिले 3 महिने थोडं जपून नॉर्मलच केलं राहणं पाहिजे. गरजेचं आहे. Right. त्याच्यानंतर येतात दुसरी ट्रिमेस्टर, आपले हो. दुसरे 3 महिने. त्याच्यामध्ये 4थ्या महिन्यापासून तुम्ही एक्सरसाइज करायला चालू करू शकता. राईट. भरपूर सारी आसनं असतात, एक फ्लो असतो प्रेग्नन्सी योगाचा. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे वेगळे सूर्यनमस्कार सुद्धा असतात, ओके. ते सुद्धा आपण करू शकतो. वाव. प्राणायाम्स असतात, वेगवेगळी आसनं असतात मॉडिफाईड केलेली, Okay. जी आपली नॉर्मल आहे. जसं की त्रिकोणासन आहे, हो. वीरभद्रासन आहे. सो त्याला मॉडिफाईड करून प्रेग्नन्सीमध्ये एक योगाचा फ्लो बनवलेला असतो. ओके. सो तो तुम्ही सेकंड ट्रिमेस्टर आणि थर्ड ट्रिमेस्टर कंटिन्युएशन मध्ये फॉलो करू शकता. ओके. आणि बाकीच्या सिम्पल एक्सरसाइजेस आहेत, जसं की वॉकिंग आहे, सूर्यप्रकाशामध्ये थोडासा टाइम घालवणं Right. हो, आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत जर आपण कंटिन्यू केल्या Right. तर विटॅमिनची डिफिशियन्सी पण भरून निघणार आहे. येस. आपण एनिवेज सप्लिमेंट्स घेतच असतो, बरोबर. मग ते आपल्या शरीराला व्यवस्थित मिळणार पण बरोबर. आहेत. Yes. सप्लिमेंट घेतोय आणि फक्त बसून आहोत, हम्म. तर त्याचं सर्क्युलेशन कसं होणार ना, Right. ते Very आपल्या true. शरीराला न्यूट्रिएंट्स कसं देणार. Right. आपल्याला फूड खातोय तर ते पूर्ण शरीरामध्ये जायला व्यवस्थित पाहिजे. न्यूट्रिशन अब्सॉर्ब करण्यासाठी मुवमेंट Right. करायला लागेल ना. अगदीच बरोबर. कारण आता मुलींना असं वाटतं की मी प्रेग्नंट आहे तर मी फक्त आराम करेन. हो, हो, हो. मला काही Yes. सांगायचं नाही. खरंच म्हणजे आता मुली कसं की हे 9 महिने आणि नंतरच 1 वर्ष, आता तुम्ही मला काही काही सांगू सांगायचं नका. म्हणजे Exactly. मी खूप नाजूक अवस्थेत आहे. सो मलाही वाटतं की असं तुम्ही स्वतःला नका मानून घेऊ की मी खूपच नाजूक अवस्थेत आहे आणि मी काहीच करू शकत नाही, मी काहीच करणार नाही. उलट हे तुम्ही जे पोटातलं बाळ आहे त्याला खूप असं हे करताय, म्हणजे डल होताय नाजूक बनवताय. तुम्ही स्वतः पण तुमच्यासोबत. डल होताय, Yeah. नाजूक होताय आणि त्या बाळालाही तसंच बनवताय. Exactly. इफ यू आर स्ट्रॉंग युअर बेबी विल बी स्ट्रॉंग. एक्झॅक्टली. Yes. सो याच्यामध्ये पण 2 एक्स्ट्रीमिटी आहेत. अगेन काही लोक असतात, इव्हन माझ्या मैत्रिणींमध्ये पण बघितलंय, काही लोक असतात जे काहीच करत नाही हो. आणि काही लोक असतात जे एक्स्ट्रीम करतात. हा, गाडी चालवणं. एक्झॅक्टली. गाडी चालवणं असू द्यात, डान्स करणं असू हो. द्यात. म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात पण लोक डान्सच्या करतात. क्लासला जातात. सिरियसली. मला असं वाटतं की इतकं पण एक्स्ट्रीम नाही करायला पाहिजे. हा, correct. तुम्ही लाईट योगा जे सांगितलेलं आहे आपल्याला आपल्या टीचरनी, आपल्या ज्याच्याकडून तुम्ही घेताय ट्रेनिंग, त्या हो. तज्ञांनी, हो. त्याला काहीतरी माहिती असेल, Correct. काहीतरी अभ्यास असेल, हो. डेफिनेटली करा. हो. इफ युअर बॉडी इज अडॅप्टिंग दॅट, जर तुमची बॉडी रेडी आहे तर करा ना. बट मला असं वाटतं पर्सनली एक्स्ट्रीम नका करू. राईट नाही, बरोबर. खरंच म्हणजे हे जे तू सांगितलं हे मी पण पाहिलेलं आहे की शेवटच्या महिन्यांपर्यंत गाडी ड्राईव्ह करणं, Right. कारण की खड्डा असतो, खाली दणका बसू शकतो, Right. कधीही काही होऊ शकतं, आपण सांगू शकत नाही. आणि फक्त बाळाचंच नाही तर दोघांचंही आयुष्य दोघांचंही आयुष्य तेवढंच Exactly. इम्पॉर्टंट आहे. Important. त्याच्यामुळे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करा, एक्झॅक्टली. असं होऊच शकतं. हा, म्हणजे आता जसं आता मुली करतात ना, 9व्या महिन्यापर्यंत वर्किंग करतात, हो, हो, हो. काहीच हरकत नाही. Right. बट अगेन मी तिथं पण असं म्हणेन की कामाला प्रायोरिटी नको. हो. आता जी फेज आहे ना त्याच्यामध्ये तुमच्या बाळाला प्रायोरिटी Right, पाहिजे, बरोबर. तुमच्या स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी पाहिजे. Right. कारण की ती एक अशी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, ती अशी गोष्ट आहे जी एकदाच होणार आहे आयुष्यामध्ये. बरोबर. म्हणजे आता आपण 100 पैकी अगदी 70-80% म्हणू शकतो की लोक फक्त एकाच बाळाचं प्लॅनिंग करतात, Right. सेकंड चान्स घ्यायला घाबरतात. Yes, true. फायनान्शियल सिच्युएशन्स पण अशा आहेत हो. आणि प्लस रेडी पण नाहीये दुसऱ्या बाळाला लोक हो, आजकाल. बरोबर. सो तो टाइम तुमच्या लाईफमध्ये एकदाच येणार आहे. राईट. सो जस्ट एन्जॉय दॅट पिरियड. येस. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. येस. सो आता हे तर झालं प्रेग्नन्सीचं. आता डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे मुली काही नॉर्मल होतात, काही Right. सी सेक्शन होतात. नॉर्मल डिलिव्हरी नंतर कसं आहे की ती मुलगी बाई
ऍक्टिव्हली परत पुढच्या गोष्टी करू शकते. राईट. म्हणजे भले तिला काही जास्त हालचाल नाही करायची आहे, पण टाके नाही आहेत, पण ते सी सेक्शनला पुढचा 1.25 महिना 1.5 महिना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. सो ह्या नंतर पूर्ण प्रेग्नन्सीचा नंतरचा जो प्रवास आहे हा योगमय कसा होऊ शकतो, म्हणजे कसा करू शकतो. कारण की खरंच सांगते ग, म्हणजे मी जेवढ्या पाहिलेल्या आहेत महिला, किंवा मी माझ्याही एक्सपिरियन्सवरनं सांगते, पहिल्या वेळेला मला असं वाटलं की डिलिव्हरी झाल्यानंतर माझं आयुष्य संपलं, आता माझं करिअर नाही आहे, मी नंतर काहीच नाही करू शकणार, माझी पहिली प्रायोरिटी मी माझ्या बाळालाच दिली पाहिजे, आणि हे आता एवढंच आहे. सो ह्याच्यामध्ये स्ट्रेस येणं, त्याच्यात शरीरात झालेले बदल, वाढलेलं पोट, बेढप दिसणं थोडं, हे सगळं खूप एका महिलेला काय म्हणतो की डिसअपॉइंटिंग करणारं असतं. सो ह्या सगळ्यात योगा कसं हेल्प करू शकतो. येस. सो पहिल्यांदा तर जसं तुम्ही सांगितलं, हे जे डिप्रेशन आहे त्याला खूप लोक सामोरे जातात, म्हणजे खूप स्त्रिया सामोरे जातात. कारण की पहिला तर आहे फिजिक्स. मुलींची सगळ्यात आवडती कुठली गोष्ट असेल तर आपलं शरीर. मला छान दिसायचं ही माझी पहिली प्रायोरिटी, बाकी सगळं दुसरीकडे झालं. नक्की नक्की. सो याच्यामध्ये एकतर या 9 महिन्यामध्ये युटेरसचं एक्सपान्शन कॉम्प्रेशन झालेलं असतं, बरोबर, त्यामुळे बॉडीला पण कुठेतरी चेंजेस अडॅप्ट करायला वेळ लागतो. पहिल्यापासून आपल्याला आपली आई सांगत असते की ऍटलीस्ट 1.25 महिना काही करू नका. म्हणजे आधी तर असं होतं की थंड पाण्यात हात घालायला सुद्धा देत नव्हतं. नाही, मी पण नव्हता घातला. एक्झॅक्टली. अनफॉर्च्युनेटली मी आता रिसेंटली काही केसेस बघितल्यात ज्या प्रेग्नन्सी झाली, बाळ झालं की दुसऱ्या आठवड्यामध्ये काम चालू केलं, दुसऱ्या आठवड्यामध्ये बाहेर गेल्यात, जॉबला गेल्यात. म्हणजे मला असं वाटतं की ते कुठंतरी आपण मॅनेज करणं गरजेचं आहे. नाही ग, कारण की ना ह्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होतो. एक्झॅक्टली. आपल्याला वाटतं त्या फेज मध्ये की हे सगळं मॅनेज होऊ शकतं, बट असं नाही आहे. म्हणजे मी दोन्ही प्रेग्नन्सीच्या बाबतीत सांगते ना, दुसऱ्या वेळेला माझं बाळ छोटं होतं, त्याच्यामुळे मला बाय डिफॉल्ट काही गोष्टी करायलाच लागल्या. सो पहिले 45 दिवस आपण नॉर्मल असू द्यात किंवा सीझर डिलिव्हरी असू द्यात, आपण रेस्ट घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फोकस अगेन करा, जसं आपण पहिल्या 3 महिन्यांवरती केलं होतं. मंत्रा चॅन्टिंग असेल, आणि जास्तीत जास्त वेळ त्या बाळाला द्या. बरोबर. कारण की इनिशियल जे डेज असतात ते अगदीच नव्या युगाशी कनेक्ट झालेला आहे. सो तुमच्या बाळाला टाइम द्या, त्याच्यासोबत बसून चॅन्टिंग करा, त्याच्यासोबत बसून मेडिटेशन करा. कारण की आपला जो ऑरा आहे ना, तो फक्त आपल्या शरीरापुरता लिमिटेड नसतो, तो आपल्या बाहेर पण असतो. आणि तुम्ही त्या एरियामध्ये ज्या वेळेस चॅन्टिंग कराल, ज्यावेळेस मेडिटेशन कराल, त्यावेळेस ते बाळ पण ते एक्सपिरियन्स करू शकणार आहे. सो आपण त्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर येतो विषय तो डिप्रेशनचा. बरोबर. मुलींना काहीच करायचं नाहीये. काही न करता बॉडी छान झाली पाहिजे, काही न करता मेंटली आपण फिट राहिलो पाहिजे, काम राहिलं पाहिजे. काहीच न करता कसं शक्य आहे, हे मला पहिलं सगळ्यांना विचारायचंय. काय होतं ना ग, म्हणजे आय डोंट नो, माईट बी खूप एक्स्ट्रीम हार्मोनल चेंजेस, झोप न होणं, सगळंच रुटीन एक्स्ट्रीमली चेंज होऊन जाणं, आणि ते पुढच्या काही वर्षांसाठी राहणं, आणि खूप रिस्ट्रिक्शन्स येणं. सो मुलींना सगळ्यांनाच आता रिस्ट्रिक्शन्सची सवय नाही आहे ना. बरोबर. आधी कसं होतं, महिला एवढ्या बाहेर नाही जायच्या, घरातली कामं, घर संसार. आता असं राहिलेलं नाहीये. ट्रू. आपण दर आठवड्याला शॉपिंगला जातो, दर आठवड्याला आपल्याला रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी पाहिजे आहे, पण प्रेग्नन्सी नंतर हे नाही होणार आहे काही दिवसांसाठी. कारण की बाळाला घेऊन आपण लगेच नाही बाहेर जाऊ शकत, बाळ एक्सक्लुझिव्ह फीडवर असतं. सो आईनी त्या बाळासोबत अटॅच राहणं तेवढंच गरजेचं आहे. सो ह्या सगळ्यात मला असं वाटतंय की ते होऊ शकतं. पण तू जसं म्हटलीस की मी जिजा राया दोघींच्या बाबतीत हे ऑब्झर्व केलंय, तिच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून गाणी गाणी आणि गाणी एवढंच मी केलं. 3ऱ्या महिन्यात 2ऱ्या महिन्यात माझ्या सुरात सूर मिळवायला लागली ते. सो हे खरंच तुम्ही जर तो निर्णय घेतलात ना, तर तुम्हाला तेवढे एफर्ट्स घेतलेच पाहिजे, तर बाळाचं फ्युचर छान होणार. आणि मी जसं म्हटलं ना ग, की असं नाहीये मुलांना काही कळत नाही, सगळं कळतं मुलांना. मला
जन्म झाल्यापासून दोघींच्या बाबतीत एकही दिवस असं नाही वाटलं की त्यांना काही कळत नाही. ट्रू. एव्हरी डे इट इज लाईक अ न्यू, आणि नवीन रोज काहीतरी त्यांना कळतंय आणि कळत चाललेलं आहे. येस येस. सो ते म्हणतात ना 5व्या महिन्यापासून बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चालू होतं आणि तुमच्या 5व्या महिन्यापासून त्याला सगळं समजतंय. तुम्ही काय खाताय त्याची टेस्ट त्याला जातीये, बरोबर. तुम्ही काय बोलताय ते तो ऐकतोय, बरोबर. तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय ऐकताय, का महत्व आहे गर्भसंस्काराला एवढं, बरोबर. त्याच्यासाठीच तर महत्व आहे. गर्भसंस्कार म्हणजे आईवर होणारे संस्कार नाही येते, आईकडे ऑलरेडी काही संस्कार आहेत, बरोबर. गर्भसंस्कार हे विशेषतः त्या बाळासाठी आहे, बरोबर. ते बाळ बाहेर आल्यानंतर ह्या जगाशी कसं मॅनेज करणार आहे, कशा पद्धतीने ते वाढणार आहे, कोणत्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं की काही पॅरेंट्सना हवं असतं की माझा मुलगा माझी मुलगी म्युझिशियन बनावी, त्याच्यामध्ये भले काही वाद्य त्यांना यायला हवी. सो ते त्याचं प्लॅनिंग जे आहे ते 4-5 महिन्यापासूनच करायला पाहिजे. जर तुम्हाला त्या बाळामध्ये ते गुण हवेत पाहिजे. जे आपले तबलावादक आहेत झाकीर हुसेन, तर त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या कोणी त्यांना एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण मला एक गोष्ट आठवतीये की त्यांचा जो मुलगा आहे तो जलमल्या तर वडिलांच्या हातामध्ये देण्याची पद्धत असते. सो वडिलांच्या हातामध्ये त्या बाळाला दिलं तर त्यांनी त्याच्या कानामध्ये तबल्याचे बोल म्हटले होते. दॅट वॉज देअर. म्हणजे असं म्हणेन की मी ती गोष्ट आहे, ते आज एवढा सुंदर सुरेख तबला वादक होते आणि त्यांच्या तबल्याने म्हणजे लोक मंत्रमुग्ध होऊन जायचं. म्हणजे आता मी स्वतः तबला शिकतेय, सो आय कॅन लिटरली फील की ते जे वाजवतात आणि त्याच्यामध्ये जे मंत्रमुग्धता आहे ती तेव्हापासून आहे. इट्स नॉट लाईक दॅट की तुम्ही एक एज झाल्यानंतर त्याला सांगाल की असं कर तसं कर. नाही, ते खरंच पहिल्या महिन्यापासून पोटातल्या पहिल्या महिन्यापासून आहे. खरंच इट इज ट्रू. एक्झॅक्टली. येस. सो म्हणजे खरंच की ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आफ्टर डिलिव्हरी तू जसं म्हटलंस की 30 किंवा 45 दिवस एक्सरसाइजसाठी थांबून तुम्ही योगा सुरू करू शकता आणि लाईट योगाने सुरुवात होऊ शकते. मग ऍक्च्युअल प्रॉपर योगा किती महिन्यानंतर सुरू होऊ शकतो, कसा हा प्रवास जाऊ शकतो पुढे, आणि कसा महिलांनी किंवा मॉम्सनी तो कंटिन्यू ठेवला पाहिजे. सो बेसिकली जसं मी म्हणलं, योगा हे 1 किंवा 2 महिने करायची गोष्ट नाहीये. तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधीपासून जर प्लॅन करत असाल, प्रॉपर आधी कन्सिव्हिंगच्या स्टेजमध्ये सुद्धा तुम्ही योगा करताय, पूर्ण 9 महिने सुद्धा तुम्ही योगा करताय, किंवा तुम्ही आधीपासून योगा प्रॅक्टिशनर आहात, तर तुम्ही अगदी 3 महिन्यांनी सुद्धा तुमचा रेग्युलर योगा चालू करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही अगदीच नवीन आहात योगासाठी, किंवा तुम्ही अगदीच बाळ झाल्यानंतर योगाचं प्लॅनिंग करताय का तर शरीर वाढलंय, पोट कमी करायचंय याच्यासाठी, तर मात्र तुम्ही लाईट गोष्टी ज्या आहेत ते 1 वर्षापर्यंत कंटिन्यू ठेवा. कारण की बॉडी प्रिपेअर्ड नाहीये, आधीच बॉडी एका इंजुरी मधून आलेली आहे. अगदीच बरोबर. सो तिला थोडासा वेळ द्या नवीन गोष्टी अडॅप्ट करण्यासाठी. सो 1 वर्ष लाईट योगामध्ये तुम्ही सुरू ठेवा आणि त्यानंतर मग तुम्ही कंटिन्युअस करा. आणि तसंही तुमच्या बॉडी टू बॉडी डिपेंड असतं. तुमची बॉडी जर रेडी आहे अडॅप्ट करायला, तुमची बॉडी म्हणते ठीक आहे, यू कॅन डू, यू कॅन स्ट्रेच मोर. आणि मी तुला सांगते हे आपल्यालाच आपलं कळून जातं. म्हणजे मी तुला सांगते पहिल्या प्रेग्नन्सी नंतर मी 1 वर्ष अशी होते की असं हलायचं नाही, काही जास्त करायचं नाही, किंवा काय होत होतं, माझे 2 सी सेक्शन आहेत. सो टाक्यांचा नमनेस जास्ती दिवसांसाठी होता आणि रायानंतर मी 4थ्या महिन्यापासून मी सगळं करायला सुरुवात केलं. म्हणजे मी नाचले, असं खूप नाही पण एक थोडं सुरू केलं. आणि मला हाच होता की मी एनर्जेटिक राहिले तर माझं बाळ एनर्जेटिक राहणार आहे, मी नाही राहिले तर मी कुठून, तू जसं म्हटली तो ऑरा पास होतो तर ती कसं माझ्या बाळापर्यंत पॉझिटिव्हिटी पोहोचेल. खरंच की आईला कळून जातं की ती किती स्ट्रेच करू शकते. सो आपली बॉडी, आपलं शरीर इतकं हुशार आहे ना, ते तुम्हाला टाइम टू टाइम सिग्नल देत असतं. कधी थांबायला पाहिजे, कधी खाताय तुम्ही काहीतरी, कधी बंद करायला पाहिजे. समोर फूड आहे, समोर प्लेट आहे भरलेली मस्त, पण तुम्हाला एकदा ढेकर आला ना, नाही म्हणा, दॅट्स इट. सो तुमचं शरीर आहे ना तेवढं टॅलेंटेड आहे की ते तुम्हाला वेळोवेळी ते सिग्नल देत आहे की हे करू नको, नाहीतर हा त्रास होणार आहे. सो ह्या गोष्टी ते प्रत्येक काळात देत असतात. जसं की आपण
नॉर्मल डिलिव्हरीचा आणि सी सेक्शन डिलिव्हरीचा डिसिजन पण तर असाच घेतो आपण, हो, बरोबर. पेन समहाऊ काही काळापर्यंत जर नाही झालं तर डॉक्टर म्हणतात की आता आपल्याला सी सेक्शन करायचं आहे, बरोबर. इट्स रिलेटेड टू युअर बॉडी ओनली. तुमचं बॉडीच तुम्हाला सिग्नल देत आहे की तुमची कोणत्या टाईपने डिलिव्हरी होणार आहे. एवढं हुशार आहे आपलं शरीर, सो त्याला फक्त ऐकणं गरजेचं आहे. अगदीच म्हणतात ना आपलं नाद अनुसंधान करणं गरजेचं आहे की आपल्या आतला आवाज आहे काय म्हणतोय रे, ते इम्पॉर्टंट आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. येस. सो स्नेहल, तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि खरंच मला सुद्धा इतक्या गोष्टी तू सांगितलेल्या रिलेट झाल्या. म्हणजे त्यावेळी मी काय असं प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं नव्हतं. मी माझ्या ह्यानी करत होते. पण खरंच एखाद्या आईला असा जर गायडन्स मिळाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह व्हायच्या आधीपासून ते झाल्यानंतर पर्यंत, तर खरंच खूप मदत होऊ शकते. सो मला असं वाटतंय की ज्या कन्सीव्हसाठी प्लॅन करतायत त्या नक्की तुला अप्रोच करणार आहेत. ज्यांची प्रेग्नन्सी चालू आहे आणि थकवा आहे आणि ह्याच्यातनं त्यांना मार्ग पाहिजे त्याही तुला अप्रोच करणार आहेत. आणि डिलिव्हरी झाल्यानंतरचे जे वजन किंवा थकवा ह्याचे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यासाठी तुला नक्की अप्रोच करणार, म्हणजे सगळ्याच जणी तुला अप्रोच करणार आहेत. सो थँक्यू सो मच. खूपच छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि खरंच सगळ्यांना जे समजायला पाहिजे योगाबद्दल, तर प्रेग्नन्सी आणि योगा कसं एकत्र जाऊ शकतं आणि हा पूर्ण प्रवास योगा म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीपासून ते झाल्यानंतरचा कसा तो योगामय होऊ शकतो. सो हे सगळ्यांना कळालंय, तर खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.